भोपळ्याचे घारगे तर तुम्ही खाल्लेच असतील, पण आंब्याचे घारगे कधी खाल्ले आहेत का? नसतील खाल्ले तर हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे बघा. तर हे घारगे आहेत ना, हे एकदम चवीला टेस्टी लागतात, टम फुगतात आणि एकदम खुसखुशीत होतात. शिवाय हे 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. नमस्कार, मी प्रीती, HK रेसिपी मराठी अँड व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत आंब्याचे घारगे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण आंब्याचे घारगे बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे. तर मी 2 हापूसचे आंबे घेतले आणि मग ते मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे. फक्त आपल्याला आंब्याचा पल्प घ्यायचा आहे. याच्यामध्ये दुसरं आपल्याला पाणी वगैरे काही वापरायचं नाही आहे. त्यानंतर इथे घेतलेला आपण अर्धी वाटी गूळ. आता 1 वाटी आपण आंब्याचा पल्प घेतला आणि अर्धी वाटी गूळ. तुम्हाला जर जास्त गोड हवे असतील तर तुम्ही इथे गूळ वाढू शकता. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे 1.5 वाटी गव्हाचं पीठ. हे बघ, आता गव्हाचं पिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. जर तुम्हाला एकदम जमत नसेल तर तुम्ही पीठ जेव्हा आपण हे मळू ना, तर तुम्हाला त्याच्यामध्ये कमी वाटलं तर तुम्ही घालू शकता. त्यानंतर इथे घेतलेला आहे आपण बारीक रवा 4 चमचे. एकदम बारीक असतो ना, तो रवा घ्यायचा आहे आपल्या इथे. त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे. गोडाचा पदार्थ आहे, मीठ घातलं की चव आणखीन छान येते. आता आपण इथे पाणी वगैरे नाही वापरणार आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळताना आपल्याला एकदम पातळ नाही मळायचं आहे, असं एकदम जाड सुद्धा नाही मळायचं आहे. छान असं आपल्या चपातीसाठी मळतो अगदी तसंच आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे. मला थोडंसं पीठ याच्यामध्ये लागलं, त्यासाठी मी अर्धी वाटी पीठ याच्यामध्ये पुन्हा वापरलेलं आहे. त्यानंतर थोडंसं तेल लावून आपल्याला छान स्मूथ असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण याच्यामध्ये रवा सुद्धा घातलेला आहे. त्यासाठी नाही आपल्याला असंच मळून एक 15-20 मिनिटं आपण असंच ठेवून देणार आहोत, जेणेकरून कसा रवा आहे हा सुद्धा छान असं याच्यामध्ये फुलला जाईल. त्यासाठी आता आपण हे झाकण ठेवून एक 15-20 मिनिटं आपण आता हे ठेवून देणार आहोत. हे बघा, इथे एक 20 मिनिटं आपण ठेवलेला मस्त रवा सुद्धा फुललेला आहे आणि छान असं इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला इथे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला जितके छोटे मोठे घारगे करायचे आहेत तसे आपल्या इथे या आता गोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे सर्व आपण गोळ्या आहे बघा अशा छान अशा करून घेतल्यात. आता आपण घारगे बनवूया. आता घारगे ना आपण 2 प्रकारे बनवणार आहोत. काय कधी कधी होतं ना की आपण हे आता याच्यामध्ये गुळाचा वापर सुद्धा केलेला आहे, तर हे चिकटले सुद्धा जाऊ शकतात पोलपाटवर. त्यासाठी पहिली एक पद्धत तुम्हाला सांगते की मी अशी हे थापून बनवणार आहे. असे सुद्धा हे घारगे खूप छान वळले जातात, कारण की या पिठामध्ये गुळ आहे, त्याच्यामुळे खूप स्मूथ बॅटर होतो हा. त्याच्यामुळे छान असे जसे आपण वडे बनवतो ना तसेही छान असे वळले जातात. त्याच्यात थोडीशी खसखस घातली मी आणि नंतर असे दाबून दाबून पुन्हा आपल्याला असं हे बघा असं थापून घ्यायचं आहे. अशी सुद्धा मस्त होतात. मी तुम्हाला 2 पद्धत दाखवणार. तुम्हाला ज्या पद्धतीने बनवायचे असेल तर तुम्ही करू शकता. बघा, छान असं आपल्या इथे एक घारगा बनवून झालेला आहे. आणखीन एक तुम्हाला मी बनवून दाखवते. बघा, मस्त एकदम होतात आणि झटपट होतात. हे थोडीशी खसखस घालायची म्हणजे ना दिसायला खूप छान दिसतात. हे बघा, थोडीशी अशी खसखस घातली, थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे अशी पडायला वगैरे नको. होतात की नाही झटपट असे मस्त. आता अशा प्रकारेच ना सर्व घारगे मी आता करून घेते. म्हणजे थोडे बनवणार आणि मग आपण ते तळून घेऊया. या तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने दाखवते. आता पोलीपाट घेतलेला आहे, त्याच्यावर मी केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याला ना थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आपल्याला आणि नंतर मग त्याच्यावर आपल्याला हे पीठ ठेवून असं
लाटून घ्यायचं आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा पोलीपाटवर लाटू शकता, पण ना काही वेळेला ना चिकटलं जातं, त्यासाठी असं केळीचं पान घ्यायचं आणि याच्यावर लाटून घ्यायचं. मस्त होतात एकदम, अजिबात चिकटत वगैरे नाही. हे बघ, थोडीशी खसखस आपण याच्यावर लावणार आहोत आणि पुन्हा असे लाटून घ्यायचे. मस्त होतात एकदम. एकदम जाड नाही ठेवायचे आपल्याला, एकदम पातळ पण नाही करायचे. आता आपण हे तळून घेणार आहोत. हे बघा, तेल आपलं छान असं इथे आपण तापून घेतलेलं आहे. तेल आपल्याला छान कडकडीतच हवं आहे, जेणेकरून आपण घारगा जेव्हा टाकू ना याच्यामध्ये तर छान असा हा वरती यायला पाहिजे. म्हणजे आपण याला कुठे चमचा वगैरे पण लावणार नाही तरी सुद्धा मस्त असा हा फुलून यायला हवं आहे. त्यासाठी तेल सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं गरम केलेलं हवं आहे. हे बघा किती मस्त असं टम फुगला आहे. आता याच्यावरच ना तेल असं घालून घ्यायचं आणि वरची बाजू सुद्धा अशी तळून घ्यायची. मस्त कलर आलाय आणि छान असा इथे आपला झालेला आहे. अशा प्रकारे आपल्याला हे सर्व घारगे आता तळून घ्यायचे आहेत. मस्त फुगतात टम असे तुम्ही पाहू शकता. असे पटकन असे वरती येतात. असं तेल टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. थोडी खसखस लावलेली आहे, त्यासाठी पलटी नाही करत मी. केलं तरी चालणार आहे किंवा असं तेलाने सुद्धा शेकवलं तरी चालणार आहे. तर इथे आपले मस्त असे टम फुगलेले आंब्याचे घारगे तयार झाले. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसतात एकदम आणि टेस्टी पण लागतात. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब